त्याची कधी पाण्यापासून वाळली तर कधी पाण्यामुळे सडली. झाली देवाची कृपा तर संपत्ती मिळाली, नाहीतर लाखाची संपत्ती बुडाली. अशी शेतकऱ्याची भाषा, फक्त त्यालाच कळाली, फक्त त्यालाच कळाली. आमच्या कणसाला पिकाला हात लावता कामा नये असे आपल्या सरदारांना सैन्यांना ताकीद देणारे सकल जगप्रतिपालक छत्रपती शिवराय यांना विनम्र अभिवादन करते. अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या जगाच्या कुशीनेची बाजू आपल्यासमोर मांडणार आहे. मॅडम, भारत हा कृषी प्रधान देश आहे असं अभिमानानं म्हणण्याचे दिवस संपले आहेत का? देशातील पुढाऱ्यांना लोकांना आता आमची गरज उरली नाही का काय? आम्ही पिकवलेले अन्नधान्य आपण रोज खात असतो. आज या खाल्लेल्या अन्नाला जात धर्म पंथ विसरून जगण्याची वेळ आलेली आहे. देशाला रोज जगवणारे आम्ही शेतकरी देशाचे रक्षण करते. ऊन वारा वादळ थंडी पाऊस अशा कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या खांद्यावरचे प्रत्येक काम ठामपणे पूर्ण करतो. आणि आज आम्हाला शेतकरी म्हणून अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे असं वाटत नाही का? आताच्या अर्थव्यवस्थेत आमचे योगदान 17% आहे. आमच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे आपण अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेलो आहोत. एवढे मोठे योगदान असूनही आज आमच्यासारख्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची आहे. कधी विचार केला आहे का, जर आम्ही कंटाळून संपावर गेलो तर? आपल्या देशात शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी, कामगार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जातात, जसे की शिक्षक आता संपावर गेले तसे. पण कधी विचार करा, जर आम्ही दीर्घकाळ संपावर गेलो तर देशामध्ये अराजकता निर्माण होईल, शेतात पीक येणार नाही, देशातील अन्नधान्य संपायला लागेल. देशातील अन्नधान्य संपल्यावर सरकारला विदेशातून अन्नधान्य आयात करावे लागेल, उद्योगधंदे बंद पडतील, अर्थव्यवस्था संपूर्णपणे ढासळून जाईल. पण असं माझ्यासारख्या शेतकऱ्यांना कधीच वाटणार नाही की माझ्या देशाचं नुकसान व्हावं. आणि या समस्येपासून वाचायचं असेल तर सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचं अस्तित्व नक्कीच टिकवून ठेवावं लागेल. आज 21व्या शतकात प्रगत तंत्रज्ञान आलेले आहे. तंत्रज्ञान गरजेचे आहे, पण याचा अर्थ असा नाही की माणुसकी गरजेची नाही. मग आमच्यातले काही शेतकरी तंत्रज्ञान जाणत नाही, परंतु माणुसकी नक्कीच माहिती आहे. मॅडम, एखाद्या वेळेस पीक चांगलं आलं तर बाजारभाव नसतो. कर्ज काढून शेती करणारे आम्ही शेतकरी जेव्हा पीक बाजारात देतो तेव्हा मात्र बाजारभाव नसल्याने आम्हाला आमचे पीक नामुष्कीने तुटपुंज्या दरात व्यापाऱ्याच्या स्वाधीन करावे लागते. शेतकरी जरी उभ्या जगाचा पोशिंदा असला तरी एक वेळ अशी येते की त्याच्याकडे अन्नाचा एक कणही नसतो. हाल अपेक्षा सहन करून देखील आमचे जीवन समाधानकारक नाही, कारण शिक्षित असल्यामुळे दररोज आम्हाला नवनवीन संकटांना सामोरे जावे लागते. यावरून मला त्या 9वी मधील स्टॅन्ली गोल्डफाइड यांची मातीची चावली या पाठाची आठवण होते. शेतकऱ्यांसाठी असलेला 1.5 एकर जमिनीच्या तुकड्यावर शेती करून खर्च आपल्या 3 मुलींची लग्न करतो आणि त्याला बळापूर्वक सोडेल. आपल्या एकुलत्या एक मुलाला तंत्रज्ञान शिकण्यासाठी मोठ्या शहरात पाठवतो. शिक्षण पूर्ण करून त्याचा मुलगा बसूला मदत करायची तर सोडा, त्या मातीत हात घालायला देखील तयार नव्हता. उलट जमीन विकण्याचा बेत आखतो. यावरून असे लक्षात येते की आधुनिकतेची अंधभक्त झालेल्या या पिढीला केव्हा समजेल की आधुनिकतेचे शिक्षण घेण्यासाठी पोटामध्ये पुरेसे अन्न असावे लागते आणि हे अन्न जगाचा पोशिंदाच देतो. आणि हे समजल्यावरच म्हणता येईल, काळाच्या ओघात आम्हाला समजू देऊ नका. तसेच महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचा हे पुस्तक लिहिलं. आणि काही नवल सांगावं, खूप महात्मा फुले पाहत होते की लिहिलेलं कार्य योग्य आहे की नाही. या ठिकाणी मला एका 12वी मधील कल्पना सुद्धा यांची रोज मातीत या कवितेची आठवण होते. या कवितेमध्ये रामराम नागणारे एका शेतकरी महिलेचे मनोगत व्यक्त करण्यात आलेले आहे. त्यातील काही 4 ओळी वाचते. फुलं सोन्याची झेंड तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते,
सांगायला